अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र मराठी अर्थ अध्याय 3। हा ग्रंथ ऐकल्याने सदा ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल आणि संकटात सर्वांचे रक्षण होईल। अध्याय 3। पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत हे करीत असे। सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी द्वादश ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीशीला भर वाटू लागले। पारणी नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार ही पूजा केली। त्याने दुर्वास ऋषीची विनवणी केली। आज एक घटिकाचं साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रांत अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक घटिका झाली। अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला। त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती। तोच दुर्वास ऋषी आले। त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्याच अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले। नारायण हा भक्तवत्सल्य आहे। तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला। दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील। तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला। ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले। विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलास, मी त्याचे रक्षण करणारा। तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते। ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे। हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्ताचा उद्धार करील, या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला। तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस। तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील। जगतपती विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप हा स्वीकारला। महाभारतात त्या दशावताराची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा ही सुद्धा विस्ताराने दिलेली आहे। 3 अध्याय समाप्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।